उल्हासनगर निवासी वनिता लक्ष्मीचंद कुकरेजा को व्हाट्सएप पर चैट करना महंगा पड़ गया और पता चला कि उनके साथ 10,08,000 की ऑनलाइन ठगी हुई है। इस मामले में डोनाल्ड और राकेश शर्मा के खिलाफ सेंट्रल थाने में केस दर्ज किया गया था। उल्हासनगर कैंप नंबर 3 इलाके में रहने वाली वनिता कुकरेजा इंग्लैंड के रोनाल्ड नाम के दोस्त से व्हाट्सएप पर चैट कर रही थी। एक दिन रोनाल्ड नाम के एक दोस्त ने कहा कि वह मिलने के लिए भारत आ रहा है। इसी बीच 21-23 नवंबर को राकेश शर्मा नाम के एक व्यक्ति का फोन आया, जिसने खुद को एयरपोर्ट पर कस्टम अधिकारी बताया और कहा कि उसका दोस्त रोनाल्ड बिना दस्तावेजों के भारत आया है। उस मामले में रोनाल्ड के साथ साथ वनिता कुकरेजा पर भी मनी लॉन्ड्रिंग का मामला दर्ज किया गया है। इससे निजात पाने के लिए विभिन्न बैंक खातों में पैसे भेजने को कहा। वनिता ने डर के मारे 10,08,100 रुपये ऑनलाइन भेज दिए। इसके बाद जब पता चला कि उसके साथ धोखाधड़ी हुई है तो वह सेंट्रल थाने पहुंची और पुलिस को सारी बात बताई। घटना की गंभीरता को देखते हुए सेंट्रल पुलिस ने अज्ञात रोनाल्ड और राकेश शर्मा के खिलाफ ऑनलाइन धोखाधड़ी का मामला दर्ज किया। नागरिकों को भी ऐसी ऑनलाइन चैटिंग और फर्जी मोबाइल कॉल, ऑनलाइन जुए से सावधान रहना चाहिए। एक HDFC लाईफ इन्शुरन्समध्ये काम करणारी एक उल्हासनगरमधील महिला, त्या महिलेला तिच्या मोबाईल नंबरवर हाय असा मेसेज आला। त्याच्यानंतर तिने चॅटिंग केली त्याच्याबरोबर। एक त्या व्यक्तीने सांगितले की मी डोनाल्ड नावाचा व्यक्ती परदेशातून बोलतोय आणि मला भारतात यायचं आहे, असं सांगितल्यानंतर आपण भेटूया। तर ती भेटण्यास तयार झाली। त्यानंतर ते एअरपोर्टवरून त्याचा एक शर्मा नावाचा एक मित्र आहे, त्यांनी फोन केल्यानंतर की डोनाल्डकडे कुठली कागदपत्र नसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला पैशाची आवश्यकता आहे, तर आपण पैसे पाठवून द्या असे त्याच्या सांगण्यानुसार सदर महिलेने त्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं। त्याच्यानंतर परत त्याला त्या महिलेला बरेच असे कॉल आले वेळोवेळी आणि मेसेज आले। त्या मेसेजनुसार की तुम्ही जे मनी ट्रान्झॅक्शन केलेले आहे ते इलिगल आहे, तुम्हाला अटक होऊ शकते, असं सांगून त्या महिलेकडून जवळजवळ 10,80,000च्या दरम्यान एवढे पैसे त्या महिलेने पाठवले। एवढी त्या महिलेची फसवणूक झालेली आहे। सर, एकंदरीत महिला काय त्याचे परिचय होता की डायरेक्टली मतलब हाय केला आणि डायरेक्ट मेसेज प्रत्युत्तर दिलं? हा, तसं तर महिला बँकेत काम करणारी होती, तिनं तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं नव्हतं, पण बऱ्याच वेळेस अशी लोक फसतात। हाय जो मेसेज येतो आणि त्याला प्रतिसाद देतात, ते जसा प्रतिसाद देईल तसं ती फसवणूक करणारी जी टोळी आहे ते आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांना हळूहळू अटक करण्याची, गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी देतात आणि त्याच्याकडून पैसे वसूल करतात। या दृष्टीनं अशी कुठलीही यंत्रणा नाही की आम्ही बाहेरून तुम्हाला अटक करतो किंवा अटक करायला आलो आहे, असं जर काही कोणाला मेसेज वगैरे आले तर त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना संपर्क साधावं, अशी लोकांना मी आवाहन करतो।